निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या इश्यूवर आपण एकदम नव्याने कामाला सुरुवात करणार आहोत. आता जे मेजर इश्यू आहेत तुमच्या इथल्या, तर सर्व्हिस रोडची अवस्था बिकट आहे. ड्रेनेज लाईन तुमच्या चौकात कायम ओव्हरफ्लो झालेली असते. या तुमच्या इंटरनल रोडच्या एन्क्रोचमेंट त्याची अवस्था बिकट आहे. इथल्या MSCBचा लोड शेडिंगचा इश्यू आहे, स्ट्रीट लाईटचा इश्यू आहे आणि स्वच्छतेचा इश्यू आहे. ह्या मेजर 4 प्रॉब्लेमला घेऊन आपण आपल्या कामाला या परिसरामध्ये सुरुवात करणार आहोत. यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम होता की तुमच्या या चौकामध्ये जे ड्रेनेज ओव्हरफ्लो होत होतं कंटिन्युअस. पावसाचं पाणी जाऊन ते ड्रेनेज चोकअप व्हायचं, त्यानंतर आपलं सिवेज ओव्हरफ्लो होऊन रोडवर वाहत होतं. इथं ड्रेनेज विभागाचे सावरकर साहेब उपस्थित आहे. मागच्या महिन्यामध्ये त्यांनी अथक परिश्रमानंतर हे तुमचं चोकअप बायपास करून तुमची जी ड्रेनेज लाईन आहे ती व्यवस्थित करून दिलेली आहे. ती ड्रेनेज लाईन आता ओव्हरफ्लो होणार नाही किंवा पावसाळ्यामध्ये चोकअपसुद्धा होणार नाही. मी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान ज्या वेळेस इथं आलेलो आहे त्यावेळेस मी कायमच एकच गोष्ट अधोरेखित केलेली आहे की इथं जी काय विकासाची कामं झालेली आहेत, डेव्हलपमेंटची कामं झालेली आहेत, ते प्रॉपर वेनी झालेली नाही आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यात इथला नैसर्गिक परिस्थितीचा विचार केलेला नाही. इथं जो नागरीकरण वाढत आहे त्याचा विचार केलेला नाही. फक्त आलो, डांबर टाकलं, ड्रेनेज लाईन टाकली आणि निघून गेलेलो आहे. तर असा डेव्हलपमेंट होऊ शकत नाही किंवा असा विकास हा दीर्घकाळ टिकणार नाही. तुमच्या सर्व्हिस रोडवर या पुन्हा पावसाळ्यात खड्डे पडणार, तुमचा ट्रॅफिक जाम इश्यू तिथं कायम राहणारच आहे. याला प्रॉपर वे सोल्युशन पाहिजे. तर त्याच्यावर आम्ही काम करतोय आत्ता मेजरली. आपल्या सर्वांच्या याच्यामुळं आज रविवारच्या दिवस असूनही PMCचे लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आपला जो परिसर आहे हा डोंगर उतारावर आहे. पावसाचं प्रमाण आपल्या परिसरात जास्त आहे. आपल्या ह्या ज्या काही सोसायट्या झालेल्या आहेत, अनेक सोसायट्या होत असताना बिल्डर लोकांनी इथले नाल्यांवर एन्क्रोचमेंट केलेली आहे. नाल्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. त्यामुळे पावसाचं पाणी तुमच्या ड्रेनेजमध्ये शिरतंय, तुमच्या सोसायटीत शिरतंय, रोडवर साचतंय, त्याच्यातनं रोड खराब होतात आणि तुम्हाला नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. आता या ड्रेनेज विभागाने या परिसराचा पावसाळी पाणी आणि ड्रेनेज लाईनचा DPR बनवलेला आहे आणि त्या DPR नुसार इथल्या पावसाळी लाईन आणि ड्रेनेज लाईन ह्या विकसित होणार आहे. इथल्या पुढल्या काळात त्या डेव्हलप होणार आहेत, जेणेकरून हे पावसाचं पाणी कुठेही अडकणार नाही किंवा ड्रेनेजमध्ये शिरणार नाही. त्याच्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. सर्व्हिस रोडवर NHI बरोबर आमची मागच्या आठवड्यात मीटिंग झालेली आहे प्रत्यक्ष. आपले नवीन सिटी इंजिनियर पावसकर साहेब आहे, हे पहिले रोड विभागाला होते, त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी या परिसराची माहिती आहे. त्यांच्याशी चर्चा करून सर्व्हिस रोड लगत जेवढं काही इन्क्रोचमेंट आहे ते इन्क्रोचमेंट काढलं जाईल. एवढ्या 15-20 दिवसात ते इन्क्रोचमेंट साफ केलं जाईल. त्याच्यानंतर या सर्व्हिस रोडचा कामाचं टेंडर NHIने मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेतलेलं आहे. जो हायवेचा लगतचा सर्व्हिस रोड आहे तो त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्यानंतर जो नागरिकांसाठी जो सर्व्हिस रोड आहे, जो तुमच्या या परिसराला लागत आहे, या सर्व्हिस रोडचं काम सुरू होत आहे. ते एन्क्रोचमेंट काढून द्यायची जबाबदारी PMCची आहे. PMC त्याच्यावर आता कार्यवाही सुरू करत आहे. तुमचा एक मेन महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचा हा इंटरनल जो रोड आहे त्याच्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आम्हाला वारंवार नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. आम्ही त्याच्यावर त्वरित कार्यवाही करून आपले जे वॉर्ड ऑफिसर आहे त्यांच्याबरोबर मीटिंग केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्याभरापासून बानेर, बालेवाडी, पाषाण परिसरामध्ये अतिक्रमण कारवाया सुरू झालेल्या आहेत. त्याच्यातनं या रोडवरच्या फुटपाथवरील अतिक्रमण सगळं हटवलं जाईल. अजून एक तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, तुमच्या या रोडच्या कामाची निविदा लागलेली आहे. हे काम लवकरच सुरू होत आहे. तो तुमचा बाहेरचा जो रोड आहे त्याचं काम सुरू होत आहे.
हां, पण याच्यामध्ये जसं सरांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, सिमेंटचा रोड. सिमेंटचा रोड हा आपल्याला दिसायला वापरायला अतिशय सुंदर आणि चकाचक आहे, पण त्याच्यामध्ये ज्या आतल्या युटिलिटीज आहे त्या जर कंप्लीट असेल तर सिमेंटचा रोड करणं हा प्रॉपर वे चांगला राहील. मी इथं पालिकेचे जसे वेगवेगळे कर्मचारी आहेत, रोड डिपार्टमेंटची आपण मीटिंग करू. रोड डिपार्टमेंट, ड्रेनेज डिपार्टमेंट यांच्याशी समन्वय साधून जर त्यांच्या युटिलिटी कंप्लीट झालेल्या असतील खालच्या, तर आपण सिमेंटचा रोड करू. त्यांचं जर काम अर्धवट असेल तर आपण त्याच्यावर डांबरीकरणच करू. कारण जर सिमेंटचा रोड केला तर नंतर युटिलिटीची डेव्हलपमेंट होत नाही, किंवा जर ते करायची म्हटली तर त्याला परमिशन मिळत नाही आपल्याला, तर ती थोडी आपली समस्या होऊ शकते. या परिसरात अजून ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर यांचं नेटवर्क अजून उभं राहिलेलं नाही आहे. आपल्याला प्रॉपरली पहिलं त्याच्यावर काम करायचं आहे आणि याच्या माध्यमातूनच मग आपल्याला पुढच्या कामाला हात घालता येईल. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की तुमच्या ज्या रोडवरची पाण्याची टाकी आहे ती ह्या पुढच्या 2 महिन्यात ती कार्यान्वित होणार आहे. त्याच्यातनं बऱ्यापैकी तुमच्या पिण्याच्या पाण्याचा सप्लाय हा चांगल्या प्रकारे सुधारलेला असेल. तुमच्या परिसरातली 80% पाण्याची समस्या ही त्याच्यातनं सॉल्व्ह होणार आहे. तर हे पाण्याच्या बाबतीत स्ट्रीट लाईट वगैरे आहे, आम्ही त्याला बजेटचं प्रावधान केलेलं आहे. यांचं डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण किंवा फुटपाथची कामं झाली की आपण त्या सगळ्या स्ट्रीट लाईट दुरुस्त करून एकदम चांगल्या स्ट्रीट लाईट या परिसरामध्ये लावून इथलं आपण चांगल्या प्रकारे करू. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की मी इथल्या वॉर्ड ऑफिसरला विनंती केलेली आहे की रोडवरचे आठवडी बाजार बंद करा. आठवडी बाजार हे ॲम्युनिटी स्पेसमध्ये किंवा इंटरनल जागेमध्ये लावावे. पण आपल्या बऱ्याच नागरिकांचे त्याच्यात वेगवेगळे मतप्रवाह आहे. बऱ्याच नागरिकांचं म्हणणं असं आहे की नाही, ते रोडलाच राहू द्या. बरेच जण म्हणतात ते रोडवर नको आहे. माझं वैयक्तिक मत आहे की ते रोडवर नको, कारण आठवडी बाजार लागल्यानंतर त्याच्या मागे लगेच लोक म्हणजे त्यांची इन्क्रोचमेंट वाढत जाते. मग बाकी लोकांचं असं म्हणणं होतं की त्यांना लावून देता, मग आम्हाला का लावून देत नाही, अशाही त्याच्यातनं हे होतं. तर तो एक थोडा डिस्कशनचा मुद्दा आहे. तो वॉर्ड ऑफिसरशी पुन्हा एकदा डिस्कस करू आपण आणि त्याच्यावर आपण पुढं कार्यवाही करू आपण त्याच्यामध्ये. ह्या मेजर म्हणजे मी आता तुम्हाला फार काय म्हणणार नाही की लगेच आम्ही सगळं तुमचं बदलून टाकत आहोत, पण ह्या मेजर ह्या सरांनी जसं आपल्याला सांगितलं की एक 4 इश्यू आहे, त्या 4 इश्यूवर आपण पहिल्यांदा सुरुवातीला काम करू. तुमचा सर्व्हिस रोड चांगला करून देऊ, ही तुमची मधली गल्ली चांगली करून देऊ. ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटरचा इश्यू तुमच्याकडे राहणार नाही. ह्या गोष्टींवर आपण आता इनिशियल स्टेजवर काम करत आहोत आणि याच्यानंतर मग पुढच्या गोष्टींवर आपण थोडा हात घालू. तुमच्या ॲम्युनिटी स्पेस असतील या बाकीच्या गोष्टी असेल त्यांच्या डेव्हलपमेंटला आपण सुरुवात करू. याच्यात तुम्हाला काय सजेस्ट करायचं असेल तर अजूनही सांगा आणि आपण मग पालिकेचे सावरकर सर आहे त्यांच्याशी पण डिस्कस करू. धन्यवाद सर. एक पॉईंट आहे माझा. आपण जे काय विषयाबद्दल आता बोलतोय त्यात आपण काहीतरी टाईमलाईन्स जे आहेत ना ते कुठेतरी ना की हे प्रॉब्लेम आपण याबद्दल चर्चा करतोय, माहिती काढली आहे, टेंडर पास झालं आहे, कधीपर्यंत होणार. कारण की जर आता झालं नाही आणि ज्या परिस्थितीत आम्ही बघतोय सर्व्हिस रोड, आम्हाला नाही वाटत की पावसाच्या आधी आमचा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होणार. कारण की तिथे आम्हाला एक माणूस काम करताना दिसत नाही आहे. मागच्या 10-15 दिवसात मध्ये स्टॉप झालं, काय रिझन काय होतं ते कोणाला माहीत नाही. कसं आहे की जर पावसात झाला नाही म्हणजे हा प्रॉब्लेम जे आहे ते पुढच्या 8-9 महिन्यात आम्हाला ते सहन करायला लागेल. पण त्याबद्दल काय आहे का, डेट काय आहे का, पावसाच्या आधी आपण ठरवलं आहे का की कोणताही परिस्थितीत आपण हा विषय पावसाच्या आधी संपवणार. कारण की तिथे तर कोणी दिसत नाही आम्हाला. ही एक परिस्थिती आहे. हां ग तुम्ही. हॅलो सर, तुम्ही आठवडे बाजाराबद्दल जे बोलला, आठवड्यात बाजार म्हणजे आठवड्यातनं एकदा राहील. आमच्या इथे रोज बाजार आहे. नसरापूरच्या गल्लीतला रोड जसा आपण अवॉइड करतो ना तिकडे जाताना वेल्ह्याला आणि दुसरीकडनं जातो, तसं आम्ही घराला येताना कुठला रोड घ्यायचा सर? कारण आठवडे बाजार नाही, इथे रोज गाड्या लागलेल्या असतात आणि माईकवरती भाजीचे दर. नागरिकांना ठीक आहे, 10 रुपये स्वस्त मिळालं तर नागरिक रोडच्या मध्ये गाडी लावतो. दॅट डझंट मीन की ही इज राईट. प्रत्येकाला स्वतःची कन्व्हिनियन्स बघायला काही करायला लागतात. लोक लिटरली केळी 10 रुपयाला मिळत असेल तर रोडच्या मध्ये गाडी लावतात बायका.
सो हा प्रॉब्लेम होणार आहे. सो काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लागेल. आठवडे बाजार आठवड्यातनं एकदा, अंडरस्टूड, सगळ्यांची सोय, रोज चूक, कारण हे शहर आहे, सगळ्यांनी हे समजलं पाहिजे आणि तुम्ही नागरिकांना समज पण दिली पाहिजे. हा एक माझा एक मुद्दा होता. दुसरा, अविनाश ॲज ही सेड की सगळ्या आपल्याला टाईमलाईन्स मात्र नक्की ठरवायला लागतील आणि सुशोभीकरण करतानाचा जर का काही PMCचा असेल तर आय विल मीट तुमच्या वॉर्ड ऑफिसमध्ये वगैरे येऊन मी तुम्हाला एकदा भेटीन आणि आपल्याला त्याच्यावरतीही वी विल लाईक टू कॉन्ट्रीब्यूट. आय हॅव सर्टन आयडियाज आणि वी विल लाईक टू कॉन्ट्रीब्यूट टू दॅट. सो तो पण एक करता येईल. आणि बाकी आपले माझ्या मते सगळे विषय पोलिसिंगची गरज आहे खूप जास्त. पोलिसिंग, पेट्रोलिंग, ट्रॅफिक पोलीस बिलकुल बेशिस्त आणि ट्रॅफिक पोलीसचीच गरज आहे. ट्रॅफिक वॉर्डन आता नगरसेवक त्यांच्या ह्याच्यातनं ठेवत आहेत, पण का आवश्यकता आहे? म्हणजे ट्रॅफिक पोलीसचं काम ते का करतात? हां.